राजकोटमधल्या भीषण अग्नितांडवाची ही बातमी। राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 9 मुलांसह 32 जणांचा मृत्यू झालाय। या भीषण अग्नितांडवाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केली आहे। तर या प्रकरणात गेम झोनच्या मालकासह पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। राजकोटच्या कालावड रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लाकडी सामानाला आग लागली। पाहता पाहता या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि यामध्ये हा अख्खा गेम झोन जळून खाक झाला। अनेक लहान मुलं इथं गेम खेळण्यासाठी गर्दी करतात। या आगीमध्ये त्यांच्यापैकी अनेकांचा बळी गेल्याचं सांगितलं जातंय। दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। राजकोटमध्ये ही आग लागली। आतापर्यंत 32 जणांचे यामध्ये मृत्यू झाले। त्याचप्रमाणे या ठिकाणी गेम झोनच्या बाजूला गो कार्टिंगचा सुद्धा ट्रॅक होता। या ठिकाणी 800च्या वर टायर ठेवलेले होते, ते सुद्धा जळून खाक झाले। त्यामुळे आगीची भीषणता आणखी वाढली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या गेमिंग झोनमध्ये खेळायला आलेली मुलं आणि त्यांच्याबरोबर असलेले पालक जे मोठी जीवितहानी झाल्याचं कळतंय। जवळपास 32 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। 9 लहान मुलांसहित अनेकांचा मृत्यू झाला आणि पुढे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। पण पाहूया ही सर्व माहिती एकदा ग्राफिक्सद्वारे। गेल्या 4 वर्षांपासून हा टीआरपी गेम झोन सुरू होता। त्याचे गुन्हेगारी अग्नितांडवाचे कोण असा प्रश्न विचारला जातोय। वेल्डिंगमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर येते। गो कार्टिंग रेसिंगसाठी गेम झोनच्या मैदानामध्ये 800 टायर होते। आग लागली त्यावेळी क्षमतेपेक्षा अधिक लोक या गेम झोनमध्ये उपस्थित होते। टीआरपी गेम झोन आगीमध्ये 9 मुलांसह एकूण 32 जणांचा मृत्यू झालाय। मृतांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचं कळतंय। अत्यंत भीषण असं हे अग्नितांडव, यामध्ये लहान मुलांचा देखील मृत्यू झालाय। उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये अशा ठिकाणांवर गर्दी असते।